थँक्यू सर. विनंती आहे मोहपाडा संघ आपण 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. बॉल सिलेक्ट करायचा आहे प्लीज. आता चालू होणार सामना मोहपाडा बॉयज वर्सेस साई एकता बिरवाडी. साई एकता बिरवाडी अतिशय गेल्या 2 वर्षापासून अतिशय वेगाने असं वर आलेला संघ साई एकता बिरवाडी, ज्याच्यामध्ये क्रितेश सारखे अतिशय होनहार असे खेळाडू हे लोकल बॉय आहेत. क्रितेश जे यांनी बिरवाडी संघाला आकार दिलेला आहे आणि काल सुद्धा अतिशय रोमहर्षक असा त्यांचा सामना झाला आणि सामन्याला सुरुवात होत आहे 12:03 सुरुवात होत आहेत. पंचांची नोंद घ्यायची आहे. आमचा टायमर इथे सेट केलेला आहे समालोचन कक्षामध्ये. सामना अतिशय निर्धारित वेळेत आपल्याला खेळायचा आहे ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसाचा 3रा क्वार्टर फायनल सामना. मॅचला सुरुवात होणार आहे. मॅच आपण पाहतोय एकंदरीत या मॅचचा जर विचार करायचा झाला, एका बाजूला बिरवाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूला मोहपाडा संघ आहे. दोन्ही संघाचा जर विचार करायचा झाला तर बिरवाडी संघामध्ये आपण पाहतो आयकॉन खेळाडू यामध्ये जयेश पाटील, मॅन फ्रॉम भिवंडी, विवेक शेलार भिवंडीतला खेळाडू, पुन्हा एकदा शाकिब खान, हे तिन्ही भिवंडीतील सितारे या ठिकाणी बिरवाडीच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. तर मोहपाडाचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी आकाश जांगेड, यामध्ये द मॅन फ्रॉम बोरिवली, नंतर सुजित सावंत आणि नितेश पाटील हे बोरिवलीतील खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत. मोठी स्टारकास्ट या संघांमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतो बिरवाडीमध्ये अजून एक मोठं नाव क्रितेश घरत यांना सुद्धा आपण पाहू शकाल. काय घडेल या मॅच मध्ये, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे ते मात्र आपल्याला या मॅच नंतरच पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जातोय मॅच कडे. सर बिरवाडी वर्सेस मोहपाडा 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आणि या लढतीमधील नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय बिरवाडी संघ आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतोय या ठिकाणी मोहपाडा या संघाला. मागील मॅच आपण पाहिली तब्बल 72 धावांचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी कमी पडला. त्या ठिकाणी ब्लूबर्ड्स, ब्लॅकबर्ड सफाळे संघ आणि विजय संपादन केला सावली या संघाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजून 2 मोठे संघ एकमेकांसमोर दोन हात करतात या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. एका बाजूला बिरवाडी आहे, दुसऱ्या बाजूला मोहपाडा आहे आणि गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज बाखवर येत असताना सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. सुरेख पद्धतीने घेऊन काढला, हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुल्ड स्पॉट मध्ये पिचिंग झाला होता, चेंडूमध्ये कोणती गती पाहायला मिळत नव्हती. स्लॉम पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला तांत्रिक दिशा दिली गेली. मिडअपचे क्षेत्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव या ठिकाणी धावफलकात लगावले जात असताना ज्या वेळेला आपण मोठी मॅच खेळत असतो, ज्या वेळेला मोठे सामने आपण खेळत असतो त्या वेळेला मात्र सिंगलने मॅचला सुरुवात करणं तितकीच गरजेची असते आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी फलंदाज करताना पाहायला मिळतोय. एकंदरीत सलामीची जोडी आपण पाहतोय रोहित आणि आकाश जांगेड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक धाव दोघांच्या खात्यामध्ये येते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. एक समजदारी बरं क्रिकेट आणि एक समंजस सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय मोहपाडा या संघासाठी. पुन्हा दुसऱ्या चेंडूमध्ये या ठिकाणी बॅटची ताब्यात घेतोय क्षेत्ररक्षण येतो. यष्टी रक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी नाही करणार आणि पहिला विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साई एकता बिरवाडी हा आपला लोकल संघ आहे आणि आमच्या ईस्ट पॅव्हेलियन खचाखच सरपाडा बिरवाडीचे सर्व क्रिकेट रसिक आणि त्यांचे समर्थक इथे साई क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित आहेत आणि हा सामना अतिशय रोमहर्षक होणार. कारण साई एकता बिरवाडी आणि मोहपाडा बॉईज दोन्ही सुद्धा अतिशय संघर्ष करून प्री क्वार्टरचे सामने त्यांनी जिंकून क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. दोन्ही अतिशय रायझिंग टीम आहेत आणि हाही सामना अतिशय रोमहर्षक होणार ह्यात काही शंका नाही. पुनश्च एकदा वळूया सामन्याकडे. मोरे. धन्यवाद सर. नक्कीच ज्या प्रकारचा तुम्ही उल्लेख या ठिकाणी केला की हे दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अतिशय मेहनत करून या ठिकाणी प्री क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज, क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होत असताना आपण पाहतोय.
पण एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्मॅन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय आणि एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. दोन संघ आपण पाहतोय, एका बाजूला बिरवाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूला मोहपाडा, असे दोन संघ आणि या दोन संघांदरम्यान सध्याची स्थिती आपण पाहतोय. दालन हा खेळाडू या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून हॅट्रिक मागच्या सामन्यामध्ये घेतली गेली होती, तो खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी करतोय. परंतु फलंदाजी मार्कवर आपण कोणाला पाहतोय तर आकाश जांगीड आणि सुजित सावंत, द मॅन फ्रॉम बोरिवली. दोन्ही बोरिवलीचे हे खेळाडू आपण पाहतोय. ज्या प्रकारचा खेळ अपेक्षित आहे, आयकॉन खेळाडू म्हणून यांची भूमिका या सामन्यामध्ये खूप महत्वाची असणार आहे. रिवाचा फटका मारण्याचा बदल चेंडू मध्ये जातो, शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतो का, तर नक्कीच आपण पाहतोय सिंगल धाव त्या ठिकाणी येते. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी बॅटच्या सहाय्याने आलेली ही धाव घोषित करत असताना पाहायला मिळतोय. सिंगल धावेने मात्र या ठिकाणी धाव फलकाला बढती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, गरजेचं सुद्धा आहे. अनुराग चव्हाण यांना विनंती आहे, ओव्हर संपल्यानंतर त्या ठिकाणी बिरवाडीचे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्याकडे कॅमेरा फिरवायचा आहे. अनुराग चव्हाण विनंती आहे. आता मात्र काय केलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रयत्न फसला आहे का, तर नक्कीच या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानत असताना एकंदरीत 5 धावा या ठिकाणी धावफलकात लगावल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संतोष पाटील. नक्कीच आपण पाहतो बिरवाडीच्या प्रेक्षक वर्गांची मात्र जोश जल्लोष वाढला जातोय. टाळ्या गजर आपल्याला पाहायला मिळतोय आणि बँड पथक देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नक्कीच उमरोळीच्या मैदानावर आज मेजवानी आपण पाहतोय, जी क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान दोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहिला तर नक्कीच मोहपाडा बॉईज पालघर वर्सेस साई एकता बिरवाडी. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक नक्कीच हाताळलं मिस्टर दालन याबद्दल विचार केला तर नक्कीच हॅट्रिकचा हिरो आहे. आपण पाहतोय हॅट्रिक साध्य केली या मैदानावर मिस्टर दालन यांनी आणि तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकलं होतं. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विवेक शेलार. आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम भिवंडी चा हा पॅकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पॅकरने आज कमालीची फलंदाजी असो गोलंदाजी असो नक्कीच करून दाखवली जाते. सुरेख चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीने निखिल जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच अंकित केली जात आहे. बिरबिडीचा विचार केला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो लोकल संघ आहे आणि या लोकल संघाने आज मजल मारताना पाहायला मिळतोय. अंतिम 8 मध्ये सेमीसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफाय होईल का हा संघ, प्रश्न आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. उत्तर मात्र तो संघ देऊ शकतो. अप्रतिम अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारली जाते. मिस्टर विवेक शेलार मॅन फ्रॉम भिवंडी. तसेच पाहतोय आपण 3 जे पॅकर्स आहेत, जयेश पाटील जेपी वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पाहिलं तर विवेक शेलार आणि शाकिब खान भिवंडी, असे 3 मात्र पॅकर आपल्याला बिरवाडी संघाकडून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू अप्रतिम अप्रतिम मात्र रोखून ठेवलं जात आहे. या ठिकाणी जर लेट लाईन थोडीशी खराब आहे आपण पाहतोय, अवांतर धाव येते. या ठिकाणी जर पाहिलं तर आकाश जहांगीर आहे, तदनंतर पाहिलं तर सुजित सावंत आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील मोहपाडा बाईस संघाकडून पॅकर खेळाडू पाहायला मिळत आहेत. व्हॉट पेस ऑफ द बॉलिंग. नक्कीच या ठिकाणी मात्र गाडी बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी, वा वा सुजित सावंत. तुम्ही आता आपल्या ह्या ग्राउंडवर अतिशय
जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. खास करून आपले साई एकता बिरवाडी ह्याची बिरवाडी आर्मी इथे आलेली आहेत. बँजो पार्टी घेऊन बँड पथक त्यांनी आणलेलं आहे. काय म्हणाल संतोष, तुझ्यासाठी पण ही मेजवानी दिसते मला. नक्कीच आज तर मेजवानी होणार आहे बिरवाडी गावामध्ये, कारण की पहा भरचे असे संघ असतात. त्या ठिकाणी जर पाहिलं तर नेहमी आपल्याला पवनसुत नवली संघाची प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. आज मात्र त्यांची कुठलीही कमतरता नाहीये, कारण त्या ठिकाणी आज बिरवाडी आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय सुरेख रित्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रेक्षकांसाठी देखील जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि या मॅच साठी देखील अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फुलटो चेंडू याला भिडकावून दिला. जोपर्यंत सार्थक पोहोचेल नक्कीच तोपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. पोहोचला होता मात्र या चेंडूला थांबवणे मुश्किल होतं. नक्कीच पाहतोय 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता जाऊन बसते 11 या धावसंख्येवर. चेंडूचा खेळ पाहिला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय विवेक शेलार यांची गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी साकारली जात आहे. दुसरे षटक मार्गास्थ आहे. आपण पाहतो याआधी जर विचार केला लोकल बॉय दालल यांनी गोलंदाजी केली, फक्त 5 धावा दिल्या आणि 1 गडी देखील बाद केला होता. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी सुद्धा हाताळली होती. पुन्हा एकदा स्पेस जास्त आहे. आपण पाहतो पुन्हा एकदा हा गडी नक्कीच जोपर्यंत येईल तोपर्यंत 1 धाव मात्र घेतली जाते. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. आपण पाहतो शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील विवेक शेलार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडीतील 3 पॅकर्स मात्र आज बिरवाडीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम खेळी बिरवाडी संघाकडून आतापर्यंत. पुण्याच्या फलंदाजाला कुठेतरी रोखून ठेवलं जात आहे. हो, हलक्या हाताने खेळून काढलाय सॉफ्ट हँडने. नक्कीच 1 धाव मात्र घेतली जाते. मोहपडाबाईचा विचार केला तर रोहित मात्र अप्रतिम फलंदाज होता, मात्र त्याला सस्त्यात बाद केल्यानंतर थोडीशी बिकट परिस्थिती मात्र मोहपडाबाईची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्या सोबत मात्र माझे साथी कॉमेंटेटर आहेत युसुफ देखील आपल्याला जोडले जातील. मिस्टर युसुफ बोईसरून आपल्या सोबत जोडले जातील. तोवर जाऊया एक छोटीशी दोन ऐकू आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये डीजे संतोष. संतोष, आपल्या साईग्राम विकास मंडळाच्या ह्या 10व्या टुर्नामेंट बद्दल बोलावं झालं. आज जवळपास हा 5व्या दिवसातील 20वा सामना चालू आहे. या 20व्या सामन्यात साधारण तो आपण पाहाल तर स्कोर 6 षटकांमध्ये ॲव्हरेज 55 ते 60 मॅक्झिमम हा ॲव्हरेज स्कोर झालेला आहे. मातब्बर संघ सुद्धा 32-35 पण पार करू शकले नाही. तर ह्या विकेटबद्दल किंवा या हवेने स्कोर होतो वगैरे हा जो समज आहे, मला वाटतं 50-55 धावा काढणं इथे कठीण होतात. काय वाटतं? नक्कीच आजचं विकेट देखील त्याच पद्धतीने तयार केलं आहे. आज थोडंसं हार्ड विकेट मी स्वतः तयार केलेलं आहे. त्यामुळे आज प्रेक्षकांना जी मेजवानी पाहिजे होती ती मात्र आज नक्कीच मिळेल. तर जाऊयात उडता आपण साथी कमेंटेटर यूसुफ कडे. शुक्रिया करना चाहूंगा मैं साईग्राम विकास मंडल का, जिन्होंने मुझे यहाँ पे बोलने का मौका दिया. और मैच की शुरुआत यहाँ पर गेंदबाज शाकिब खान मैन फ्रॉम भिवंडी, और देखना चाहेंगे चौथी ओवर लेकर 3 ओवर की समाप्ति के बाद विकेट की बात की जाए, सॉरी तीसरी ओवर चलती हुई 13 रन लगे, 12 गेंदों का खेल समाप्त. पहला हाफ चलता हुआ और पहली गेंद बाहर निकालने की चाहत थी, मगर हल्के हाथों से खेल दिया इस गेंद को. देखना चाहेंगे सार्थक जब तक गेंद को फील्ड करेंगे. बढ़िया थ्रो यहाँ पर विश्वास पाटिल के हाथों में 1 रन यहाँ पर स्कोर कार्ड पर जुड़ता हुआ. और जिस तरह से बात की जाए इस मैदान की, क्रिकेट की पंडेरी कही जाती है उम्र लगा मैदान. 10वां साल चलता हुआ और काफी खूबसूरत आयोजन हर साल देखने को मिलता हो, डे हो या नाइट हो. दिनेश यहाँ पर लेदर प्लेयर देखना चाहेंगे इस वक्त मोहपाड़ा के टीम में खेलने आए, तो हल्के हाथों से गेंद को कट करके चेतन पाटिल वहां पर गेंद को फील्ड करेंगे. लोकल टीम यहाँ पर मैदान पे उतरी. देखना चाहिए 3 खिलाड़ी जो भिवंडी प्लेयर्स पैकर्स बुलाए गए साइकता बिरवाड़ी में, जयेश पाटिल, साकिब खान और विवेक शेलार. जैसे कि देखा जाए इस मैदान पर जो 8 टीमें उसमें से ज्यादा जो पैकर्स फील्डर आए हैं, सर मैं कहना चाहूंगा कि विनर्स टीम के जो प्लेयर्स है ज्यादातर आप देखना चाहेंगे सब पैकेज के रूप में यहाँ पर खेलते हुए इस गेंद को लॉफ कर रहे हैं खिलाड़ी. वहां पर मौजूद जेपी के हाथ में गेंद आती हुई और यहाँ पर तीसरा झटका लगता हुआ और डीजे ऑन होता हुआ.
जरूर इस वक्त हमने, जैसे मैंने आपसे कहा कि विनर्स के खिलाड़ी इस मैदान पर आज हमें देखने को मिलेंगे, जैसे कि हमने इस पहले सेकंड क्वार्टर फाइनल में देखा बाहुबली, टेनिस क्रिकेट के बाहुबली कहे जाने वाले सुमित ढेगले 51 रन की पानी खेले का आतिशी बल्लेबाजी की और अपनी टीम को जितना अहम भूमिका निभाई, उसी तरह जयेश पाटिल जिस नाम के लिए काम के लिए जाने जाते हैं विनर्स के खिलाड़ी इस मैदान पर जरूर आपको देखने मिलेंगे। शाहिद मैन फ्रॉम कल्याण एक बड़े प्लेयर से गब्बर के नाम से जिन्हें नवाजा था हर एक टूर्नामेंट में, वो भी खिलाड़ी में देखने मिले सावली 11 टेमोडे में। और इस बीच मैच चलता हुआ, तीसरा क्वार्टर फाइनल का मैच चलता हुआ साइकता बिरवाड़ी और मोहपाड़ा पालघर के बीच। इस वक्त गेंदबाजी की बात की जाए तो शाकिब खान दूसरी गेंद पर विकेट चटकाने में कामयाब रहे, नई बल्लेबाज दिखना चाहेंगे और इस वक्त फिर से खेलना चाहते थे दिनेश उतार, गेंद आकर बदन पे लगी मगर एक रन से जरूर लिया, यहाँ पर एक रन से स्कोर आगे लेके चलते हुए स्कोर कार्ड पर 16 रन लगते हुए देखना चाहेंगे। शाकिब मैन फ्रॉम भिवंडी लेफ्ट हैंड गेंदबाज है, कट करने की ताकत कमाल काबिलियत उनके पास, खूबसूरत गेंदबाजी करते देखना चाहेंगे। उसी तरह से शाकिब बहुत ही खूबसूरत गेंदबाजी करते हैं, कट करने की काबिलियत जरूर है, गेंद को घुमाने की ताकत रखते हैं, वही यहाँ पर बल्लेबाज कहीं ना कहीं बैक फुट पर ढकेलने में कामयाब हुए। इस वक्त कैलाश नए बल्लेबाज मैदान पर आते हुए, दिनेश और कैलाश की जोड़ी होगी। अब तक जब विकेटों की बात की जाए तो 4 झटके लग चुके हैं अभी तक, 5 गेंदे 4 विकेट अभी तक जा चुके हैं मोहपाड़ा के, देखना चाहेंगे खूबसूरत गेंदबाजी अब तक देखने में साइकता बिरवाड़ी। प्रेक्षक जरा जे आतिषबाजी करतात मैदानाच्या बाहेर करायचं प्लीज, कॉपरेट करा प्लीज मैदानावर, कोणी असेल प्रेक्षक कुठल्याही संघाचा प्रेक्षक असेल मध्ये फेकू नका, मैदानाच्या बाहेर आपण आतिषबाजी करू शकता की मैदानाचे मैदान आपला क्रिकेट पंढरी उमरोली ग्राउंड मैदानाची आपण आज ठेवायचे, मैदान खूप मोठं असतं, क्रिकेटर जे प्लेयर्स असतात त्यांना मैदान खूप महत्व ठेवतं, कृपया करून प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे। यावेळेस सुंदर चेंडू ते स्तरार चेंडू तर एक धाव घेणे चाहत होती, परंतु यावेळेस एक 22 रन धाव येते, धावसंख्या 1 नंबर पर धावसंख्या आहे ती 17 धावा, 3 षटकार सांगतो धावसंख्या येते 17, 4 गडी बाद डीजे। तत्पूर्वी नक्कीच धन्यवाद डीजे। या ठिकाणी एक बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे, अल्पेशजी राऊत बिरवाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जर हॅट्रिक घेतली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। शुक्रिया, यहाँ पर जरूर इनामी राशि यहाँ पर रखते हैं, जिस तरह से शाम होगी सूरज नीचे आएगा, प्रेक्षक वहां पर जरूर बढ़ेंगे क्योंकि अभी तक मैच की शुरुआत हुई है, तीसरा क्वार्टर फाइनल मैदान में चलता हुआ स्कोर धीरे धीरे से 17 रन अभी तक देखा जाए पहले हाफ में 18 गेंदों का खेल समाप्त हुआ है, 4 विकेट्स बैक टू पेविलियन पहुंच चुके हैं और स्कोर कार्ड पर 17 रन चौथी ओवर लेकर आएंगे, 17 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर। और जिस तरह मैदान की बात करा था अभी तक मैदान आधा भर चुका है, जिस तरह से शाम ढलेगी सूरज ऊपर की ओर चढ़ेगा, नीचे की ओर आएगा, पब्लिक बढ़ेगी क्योंकि यहाँ पर 10वां साल इस मैदान पर पंडेरी कहा जाता है इस मैदान को क्रिकेट का, क्योंकि साई ग्राम विकास मंडल जब भी टूर्नामेंट होता है नाइट हो या डे हो, प्रेक्षक यहाँ पर अपनी एंट्री करवाने जरूर आते, वही यहाँ पर देखना होगा। आज जरूर बड़े प्लेयर्स इस मैदान पर देखने को मिलते हुए इस मैदान पर विवेक शेलार चौथी ओवर की पहली गेंद इस वक्त यू मिस आहे, क्लीन बॉल, यहाँ पर 5वां झटका लगता हुआ डीजे ऑन होता हुआ। धन्यवाद डीजे। दरम्यान आपल्या साईग्राम विकास मंडळाचे विद्यमान सदस्य माननीय श्री हरिश्चंद्र जाधवजी सपत्नीक इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे साईग्राम विकास मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो। दरम्यान हा अतिशय अतितटीचा चालू असलेला सामना, संतोष आपण पाहाल, मी पुन्हा एकदा सांगितलं, साई एकता बिरवाडी आर्मी जोरदार संख्येने इथे आपल्या पॅव्हलियन मध्ये आलेले आहेत, आतषबाजी होते त्यांच्या माहितीसाठी, त्यांच्याच पॅव्हलियनच्या डावीकडे खास आतषबाजीसाठी आम्ही जागा रिझर्व ठेवलेली आहे, तिथे त्यांनी आतषबाजी करावी आणि या खेळाचा आनंद सर्वांनी घ्यावा। दरम्यान पुन्हा एकदा समालोचन कक्ष जरूर राजू भाई सही कह रहे हैं, इस वक्त दूसरी गेंद बैट का किनारा लगा, गेंद काफी तेज डालने में माहिर ब्लैक होल में गेंद थी, देखा हल्के हाथों से खेले वहां पर चेतन पाटिल। चेतन पाटिल की बात कहूं सर तो आगरी प्रीमियर लीग आपने जरूर देखी होगी, चेतन पाटिल ने खूबसूरत बल्लेबाजी की थी, वहां पर 3 से 4 50 जरूर लगाई थी, 6 गेंदों पर 6 6, 4 गेंदों पर 4 6 और फाइनल में रनर रहे, मगर मैन ऑफ द सीरीज की टीवी अपने घर लेकर आए, वही चेतन पाटिल गेंद को फील्ड कर दे 425 रन लगाए थे उस
टूर्नामेंट में फिर से विवेक शेलार गेंदबाज काफी तेज गेंद इस वक्त हल्की सी अपील मगर गेंद टप्पा गिरने के बाद जबीर खान के हाथों में आती हुई और काफी तेज गेंद बाजी होती हुई विवेक शेलार की तरफ से बल्लेबाज इस गेंद को भापने से पहले गेंद टप्पा गिरने के बाद कीपर के दस्ताना में पहुंच चुकी है और यहाँ पर 3 गेंदें डाली है और 1 रन खर्च की स्कोर 18 पर जा पहुंचा है। 5 विकेट अभी तक गवा के बल्लेबाजी कर रही है। जरूर टॉस जीतने के बाद जो फैसला लिया था कप्तान कृतेश घरत ने उसे कहीं ना कहीं सही साबित करते हुए सभी गेंदबाज इस वक्त गेंद आकर बदन पर लगी लेकिन 22 के रूप में जरूर 1 रन सा वहां पर काउंट होता हुआ 19 लगते हुए स्कोर कार्ड पर खूबसूरत गेंदबाजी अभी तक देखने को मिलती हुई। पहले हाफ चलता हुआ तीसरा क्वार्टर फाइनल का जरूर कप्तान की जो टॉस जीतने के बाद फैसला लिया था गेंदबाजों ने बहुत सही साबित किया अपने कप्तान को। विवेक शेलार की बात की जाए तो भिवंडी से बिलोंग करते हैं, खूबसूरत दिखा रहे हैं इस मैदान पर। भिवंडी से मुझे इस टीम में क्यों बुलाया गया, किस लिए मुझे यहाँ पर इतने दूर से क्रिकेट खेलने के लिए साई ग्राम विकास मंडल के मैदान पर बुलाया गया, वही दिखाते हुए अभी तक 10 गेंद डाल चुके हैं, खूबसूरत गेंदबाजी की है अपने कोटे की। फुलटॉस गेंद इस वक्त तैयार, गेंद क्लीन बोल्ड डीजे विवेक शेलार यहाँ पर काफी हावी होते हुए सीनिंग में मोहपाड़ा के बल्लेबाज पर मोहपाड़ा के बल्लेबाज को पूरी तरह से बैक फुट पर ढकेल दिया। आधी से ज्यादा टीम बैक टू पेवलियन में जाके पहुंच चुकी है। देखना चाहेंगे काफी निराश होंगे कप्तान मोहपाड़ा पालकर क्योंकि बल्लेबाजी जिस ओवर में खेलना चाहते थे, क्वार्टर फाइनल का बड़ा मैच है, बड़ी टूर्नामेंट चल रही है, इस तरह से बल्लेबाजी करेंगे तो निराश जरूर होंगे कप्तान। कहीं ना कहीं यहाँ पर मोहपाड़ा टीम बैक फुट पर चला चुकी है। अभी तक पहले हाफ की चौथी ओवर की आखिरी गेंद आने बाकी है, 5 गेंदें भी डाल चुके हैं विवेक शेलार। देखना चाहेंगे आखिरी गेंद लेकर फिर से एक बार नए बल्लेबाज मैदान पर होंगे और खूबसूरत गेंद टप्पा गिरने के बाद गेंद आती है सिर्फ 2 रन इस ओवर में खर्च की, 1 सिंगल और 1 लेग बाइस के रूप में 2 विकेट चटका अपने टीम के लिए। स्कोर जा पहुंचा यहाँ पर 19 रन पर 4 ओवर की समाप्ति पर 6 विकेट नुकसान पर डीजे। यूसुफ भाई एक कहना चाहूंगा, इस साई ग्राम विकास मंडल उमरूल की ये जो टूर्नामेंट है, अगर आप गौर करोगे इस साल 10वां साल है इस टूर्नामेंट का। 2011 में पहला टूर्नामेंट जब इधर हुआ पवन सूद नवली ने मैच जीता था। अगले साल मित्र परिवार दांडी, बाद में यंग अचीवर दांडी, फिर से मित्र परिवार दांडी, बाद में फायर पास्तर, फिर से यंग अचीवर दांडी, फिर से पवन सूद नवली और पवन सूद नवली, ऐसे फाइनलिस्ट हमारे इस टूर्नामेंट के रहे हुए। लेकिन इस साल में 2020 में जो भी क्वार्टर फाइनल के जो प्लेयर्स है या टीम है, वो पास में जो भी फाइनलिस्ट है उसके अलावा है। आज जो भी अपने पास जो प्लेयर है जो क्वार्टर फाइनल खेलेंगे वो इन लोगों से सब अलग है, ये आपको मैं गौर करना चाहता हूँ। सही बात है सर, क्योंकि क्रिकेट ऐसा खेले कोई भी टीम लगातार उस मैदान पर अच्छा परफॉर्म नहीं कर सकती, क्योंकि नए प्लेयर्स जो आएंगे, नई टीम आएंगी, जरूर कहीं ना कहीं आगे चलकर अच्छा नाम करेंगे। आज हमने देख रहे जो फाइनलिस्ट आपने जैसे बताया 9 सालों में जो फाइनल की टीमें थी, आज हमें क्वार्टर फाइनल में नजरअंदाज नजर आई, क्योंकि उनसे बेस्ट यहाँ पर क्रिकेट हुआ ऐसा मुझे लगता है। क्योंकि जो 19 थी यहाँ पर टीमों ने 20 करके दिखाया, उन्हें बैकफुट पर जाने में मजबूर किया। जैसे कि नीलेश फाइटर जो टीम बाहर हुई, उसके बाद पवन सूद नवली सुपर ओवर मैच वो बाहर हुई, उसके बाद जैसे मैंने कहा अचीवर दांडी पहले मैच में बाहर हुई, क्योंकि अच्छा खेल यहाँ पर जरूर दिखाना, हर एक खिलाड़ी अच्छा खेल दिखाने के बाद टीम में आएगा, नई टीमें चैंपियंस बनेगी। और अब साई ग्राम विकास मंडल की बात की जाए तो हर एक टीम इस मैदान पर खेलने की चाहत रखती है, क्योंकि बड़ा टूर्नामेंट, अच्छा टूर्नामेंट, डिसिप्लिन इस टूर्नामेंट में देखने को मिलता है। सर आप देखे जाए तो एक नई टीमें, नए प्लेयर्स, जैसे कि मैंने आपसे बताया चेतन पाटिल एक नया प्लेयर, उभरता हुआ प्लेयर है इस मैदान पर। इसी बीच साकिब खान अपनी दूसरी ओवर लेकर आते हुए टीम की तरफ से 5वीं खूबसूरत गेंदबाजी हो रही है। अभी तक सिर्फ 2 रन खर्च किए, 4 गेंदें अभी तक डाली जा चुकी है। खूबसूरत गेंदबाजी देखने को मिलती हुई साइकता बिरवाड़ी के गेंदबाजों की तरफ से। और इस वक्त वहां पर जबीर खान बैकअप, बढ़िया गेंद अगर देखी जाए तो बीट किया था, 22 के रूप में जरूर रन आया, बीट किया था वहां पर विश्वास पाटिल को। वहां पर जबीर खान जो बॉक्स क्रिकेट के बाहुबली कहे जाते हैं, पालकर बॉक्स क्रिकेट तालुका के बाहुबली। और आज देखा जाए तो एक टेनिस क्रिकेट का बाहुबली, जिसका हमने गेम देखा पहले मैच में। उसके बाद जबीर की बात की जाए तो 2 बाहुबली इस मैदान पर खेलते हुए नजर आएंगे। एक बाहुबली छक्कों का बादशाह, एक बाहुबली चौकों का बादशाह। इस वक्त मैडन ओवर यहां पर होता हुआ समाप्त, दूसरी मैडन ओवर इस टूर्नामेंट की।
और स्कोर की बात की जाए तो अभी तक 5 ओवर की समाप्ति 22 रन 6 विकेट के स्थान पर डीजे। थँक यू। दरम्यान 5 षटकानंतर 6 बाद 22 धावसंख्या व रोखलेला आहे ते मोबाडा बॉईजना या शेवटच्या षटकात काहीतरी त्यांना एक विशेष ओव्हर म्हणून त्यांना प्रूव्ह करावं लागेल तर स्कोर येऊ शकेल। तरीही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज आणि त्याप्रमाणे बघूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। लो स्कोरिंग मॅच ही सुद्धा आपल्या अंतिम चेंडूपर्यंत जाऊ शकते। यूसुफ भाई और एक कहना चाहूँगा इस ग्राउंड पे बहुत बड़े बड़े टेनिस क्रिकेट की हस्तियां खेल के जा चुकी है। आज भी 3 प्लेयर को हमने अलाउ किया है क्वार्टर फाइनल से जो पैकर के रूप में यहाँ पे टीम के लिए खेलेंगे। फिलहाल लास्ट ओव्हर आप इसका विश्लेषण कीजिए। नक्की सर विक्रांत ठाकूर होते शेवटच्या षटक घेऊन यायचा पहिला चेंडू लॉक केला चेंडू फक्त मिडफिल्डवर जातोय का इविक्षणार असेल परंतु चेंडू जातोय षटकार डीजे। नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला 22 धावा होत्या। नक्कीच मोठे प्रहार करावे लागते आपली धावसंख्यामध्ये संघाची लो स्कोर आहे। कुठे कुठे मोठी धावसंख्या जमावी लागेल एक सन्मानजनक स्कोर द्यावा लागेल या मैदानावर आपण बघतोय। धन्यवाद। दरम्यान आपल्या नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती इलेक्शन मध्ये आपले प्रतिनिधित्व करणारे विनोदजी आपल्याकडे आलेले आहेत त्यांचेही स्वागत। बॅक टू बॅक 2 षटकार मिस करतोय विक्रांत ठाकूर हल्ला करतोय हा फलंदाज चेंडू द्यायचा आहे जरा कैलाश नावाने हा फलंदाज मैदानामध्ये नक्कीच कैलाश परत मोठे शॉट लावतो 2 प्रेक्षक मित्रांना विनंती आहे आपण चेंडू कैलाश आपण वाटतं लोकल बॉय मुरळी गावामधला लोकल बॉय तो पण वरखोंडीचा चेंडू द्यायचा प्रेक्षकांनी जर चेंडू भेटा असेल नक्कीच मैदानात मॅच बॉल पाठवायचं। कैलाश यांनी हल्ला केला म्हणतो विक्रांत ठाकूर नक्की विक्रांत ठाकूर प्रेशर मध्ये असेल 2 चेंडूवर 2 षटकार धावसंख्याची गोष्ट 34 धावा धाव फलकावर लागतायत मला वाटते विक्रांत कुठे कुठे प्रेशर मध्ये असेल 5 षटकामध्ये फक्त 22 धावा होत्या त्यानंतर कैलाशने हल्ला केला पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार घेतले मोठे षटकार म्हणता येईल। हा विक्रांत ठाकूर चिनू नावाने संबोधला जातो लोकल बॉय विक्रांत चिनू अजूनही आपण आठवणे नवली ग्राउंड जी मॅच होती फैजाल सारख्या फलंदाज नाचवलेला वाडाचा तो फलंदाज मोठा फलंदाज त्याला नाचवला परंतु यावेळेचा लोकल बॉय वरखोंडीचा कैलाश कुठे ना कुठे हावी होतोय तो म्हणजेच विक्रांत ठाकूर उर्फ चिनू यांच्यावर बघा चिनू कमबॅक करतोय का कैलाश थांबवतोय का कारण धावसंख्येची गोष्ट होती 34 धावा तब्बल धाव फलकावर चेंडूची गोष्ट 32 चेंडू 34 धावा अजूनही येणारे शेवटचे 4 चेंडू असतील 6 गडी बाद झाले मोपाडे पालघर या संघाचे। कैलाश सामना करेल चिनी यांचा प्रतिदा तिसरा चेंडू लॉक केला यावेळेस बघूया जेपी चेंडू खाली येतोय बघूया चेंडू झेल घेतोय का यावेळेस सक्षम होतोय तो म्हणजेच जेपी झेल घेण्यामध्ये आणि 7वा गडी बाद होतोय धावसंख्या सध्या 34 धावावर डीजे। धन्यवाद डीजे थँक्यू डीजे। दरम्यान आपल्या पॅव्हलियन मध्ये क्लासिक प्रोडक्ट्सचे मॅनेजर सन्माननीय महेश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहे। त्यांचे विनोद पुजारी आणि महेश पाटील दोन्ही मॅनेजर आहेत क्लासिक प्रोडक्ट्सचे आणि त्यांनी 3रं पारितोषिक त्यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं आहे। साई ग्राम विकास मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक आभार मानतो। तसंच एक विशेष आभार आपल्या या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस भोजनाची व्यवस्था ज्यांनी स्पॉन्सर केलेले ते आमचे साईग्राम विकास मंडळाचे विद्यमान सदस्य माननीय श्री उपेंद्र पाटील यांनी सर्व जेवणाची भोजनाची व्यवस्था स्पॉन्सर केलेली त्यांचंही मंडळाच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। यूसुफ अच्छा कम बैक मैं कहूंगा चिनू का पहले 2 गेंदों पर 2 6 लगे उसके बाद विकेट निकाला जेपी ने वहां पर कैच लपका कैलाश का फिर से एक बार बीट करते हुए शॉट में लेंगे स्ट्राइक पर देखने वाले थे चिनू काफी प्रेशर में थे उसके बाद फिर से गेंद कोटा दिया यहाँ पर विवेक शेलार आएंगे 1 बाउंस गेंद उनके हाथों में जाएगी और 1 रन का इजाफा होगा स्कोर कार्ड पर 35 लगते हुए स्कोर कार्ड पर। इसके बाद जो मैच होगा चौथा क्वार्टर फाइनल का मैच में
बुलाना चाहूंगा धाकटी धानु वर्सेस मॉडर्न शिरगांव, दोनों ही टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आ जाइए प्लीज। इसके बाद मैच होगा, चौथा क्वार्टर फाइनल का। एक गांव एक संघ की जो दो टीमें निकली यहाँ पर, मॉडर्न शिरगांव के कप्तान और धाकटी धानु के कप्तान। जरूर यहाँ पर 6 ओवरों का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात की जाए तो 35 रन लगे, 36 गेंदों में 36 रनों की जरूरत होगी जीतने के लिए सेकंड हाफ में। जैसे सेकंड हाफ शुरू होगा हम चलेंगे भरत मौर्य की तरफ और संतोष सर की तरफ प्लीज। धन्यवाद। दरम्यान यानंतरचा होणारा क्वार्टर फायनलचा सामना मॉडर्न शिरगाव वर्सेस धाकटी डहाणू, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे। आपल्या साई ग्राम विकास मंडळाचे सन्माननीय विद्यमान सदस्य श्री हरिश्चंद्र जाधव यांना मी विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक करून घ्यायची आहे। मी संतोषला देखील विनंती करतो, आपण दोन्ही संघाचे संघनायकांना घेऊन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावे। त्यांच्याकडून श्री जाधव साहेबांकडून नाणेफेक आपण करून घ्यायची आहे। आजच्या दिवसाचा चौथा सामना मॉडर्न शिरगाव वर्सेस धाकटी डहाणू दरम्यान मोपाडा बॉईज संघाने आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। लो स्कोरिंग मॅच आहे, अगदी 2च मिनिटात सामन्याला प्रारंभ होणार आहे, ह्याची आपण नोंद घ्यायची आहे। एकता बिरवाडी क्रितेश आपण चेंडू तपासून घ्यायचा आहे आणि त्वरित आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। दरम्यान नाणेफेक होते आहे संतोष। चला दोन संघ या ठिकाणी आपण पाहतोय, मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे, तसेच पाहतोय करण देखील आपण पाहतोय। धाकटी डहाणू संघाकडून दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। मान्यवरांनी मी विनंती करतोय, हरचंदजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या टुर्नामेंटच्या निमित्ताने आपण पाहतोय, तर त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या ठिकाणी दोन संघामधील नाणेफेक करून घेऊया। दोन संघामधील नाणेफेकीसाठी पाहायला मिळतोय टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक या ठिकाणी केली जाते। तर एक ठिकाणी पाहतोय माजी शेख आहेत करण आंबिरे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनुराग कॅमेरा टॉस का बॉक्स मध्ये वाढव, अनुराग कॅमेरा हेडिच कॉल नक्कीच आपण पाहतोय, टेल आलेला आहे आपण पाहतोय। नाणेफेकीचं कौल मात्र आपण आपल्या बाजूला झुकवत, डिसिजन काय असेल आपलं? मी फिल्डिंग घेऊ। नक्कीच आजच्या दिवसात आपण पाहतोय 3 पॅकर्स अलाउड आहेत, जे आपले पालघर तालुका व्यतिरिक्त इतर कुठून विभागातनं तुम्ही या ठिकाणी आज आणू शकता। कोण 3 पॅकर असतील तुमच्याकडे? आमच्यामध्ये कोणी पॅकर नाहीये, प्लेन टीम आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळते। जसे मित्र परिवार दांडी पाहायला मिळाली त्याप्रमाणेच ही देखील मॉडर्न शिरगाव आपल्याला पाहायला मिळते। आज कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न करतील? डहाणू हे चांगली टीम आहे, आम्हाला 2-3दा त्याने हरवलंय, पण आम्ही त्यांना 45-50 मध्ये ठेवू। धन्यवाद। या ठिकाणी करणकडे जाईन मी। करण नक्कीच जर नाणेफेक जिंकलं असते तर काय डिसिजन असतं तुमचं? मी बॉलिंग नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, आता मात्र विरुद्ध करावं लागतंय, तर किती धावा जपण्याचा प्रयत्न करतील? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न। नक्कीच। आणि मी एक विचारीन जो प्रश्न माझीतला देखील विचारला होता की तुमच्यामध्ये देखील 3 पॅकर असतील का? नाही, फक्त आम्ही एक गाव एक संघ खेळतोय, त्यातलेच गावातलेच प्लेअर खेळवतो की गावातले प्लेअर जे प्रॅक्टिस करतात, चांगले परफॉर्म करतात, त्यांनाच आम्ही वर आणण्याचा प्रयत्न करतो। मोस्ट ऑफ यंगस्टरला चान्स देण्याचा प्रयत्न करतो आम्ही। नक्कीच। म्हणजे आता जो सामना आहे यामध्ये जर पाहिला तर दोन्ही संघामध्ये नो पॅकर्स पाहायला मिळतील। नक्कीच ही लढत असतील अस्तित्वाची आणि पुढच्या फेरीमध्ये जाण्याची। धन्यवाद करण। आपण जाऊया सरळ समालोचक युसुफ यांच्याकडे। चला आपण बघतोय टॉस झालेला आहे शिरगाव आणि धाकटी धरणा मध्ये, दोन्ही संघाने पॅकर्स अजून आणलेले नाही। सावलीवन टेंबोडे कुपन घ्यायसाठी कर्णधार पाठवायचे। सावलीवन टेंबोडेचा कर्णधार, जेवणाची व्यवस्था झाली, कृपया करून यायचं। पहिला षटक घेऊन येतो म्हणजेच निलेश समोर चेतन पाटील, बघूया पहिला षटक घेऊन येतोय। पहिला चेंडूला लाफ केला, बघूया पॉईंटच्या वरतून चेंडू जातोय, वन बाउंस चौका, रन मिलेगी 4 तो बेड़ा होगा पार। 36 रनों का लक्ष्य है, देखना चाहेंगे चेंडू और बॉल लेते प्लीज।
एक मिनट। चला, जैसे हमने देखा रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा, पर 36 रनों का लक्ष्य यहाँ पर 36 गेंदों पर रखा था। मोहपाड़ा पालकर ने पहली गेंद पर यहाँ पर जवाब दिया है। 4 रन बटोरे चेतन पाटिल, इनफॉर्म बल्लेबाज है। मैन ऑफ द सीरीज रहते हैं यहाँ पर अगरवाली प्रीमियर लीग में। देखना चाहेंगे एक लोकल बॉयज मैन फ्रॉम सरपाड़ा किस तरह से बल्लेबाजी करेंगे। नॉन स्ट्राइक पर है जबीर खान, मैन फ्रॉम बॉयज सर बॉक्स क्रिकेट बाहुबली, वो भी नॉन स्ट्राइक पर। देखना चाहेंगे फिर हल्के हाथों से गेंद को खेल दिया लेग दिशा में। जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे 1 रन से जरूर लेंगे बल्लेबाज। छोर बदला 2 गेंदे 5 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 36 रनों का एक छोटे रन का लक्ष्य का पीछा करती हुई साइकता बिरवाड़ी। तारीफ करना चाहूंगा मैं विक शेलार की खूबसूरत गेंदबाजी की। साकिब खान एक बढ़िया गेंदबाजी देखने को मिली दोनों पैकर्स मैन फ्रॉम भिवंडी, खूबसूरत गेंदबाजी की पहले हाफ में। इस वक्त नीलेश टू जब्बीर, इस वक्त गेंद टप्पा गिरने के बाद कोना चेंज हुआ, वहां पर अंपायर के हाथ खोलते व्हाइट का इशारा जरूर आता हुआ। एक्स्ट्रा 1 रन से जरूर जुड़ते हुए स्कोर कार्ड पर 6 रन लगते हुए 2 गेंदों का खेल समाप्त हुआ। ऐसा सेकेंड हाफ का 30 रन की जरूरत होगी। अभी भी 34 गेंदों में 10 खिलाड़ी साइकता बिरवाड़ी के हाथों में होंगे। देखना चाहेंगे जबीर किस तरह से बल्लेबाजी करेंगे। पहले दिन जरूर सेकेंड राउंड में बढ़िया बल्लेबाजी की थी सरावली के सामने। इस वक्त छोटी गेंद हल्के हाथ से गेंद को खेले। देखना चाहेंगे वहां पर रन आउट का चांस जरूर था, मगर काफी सुस्त दिखे मोहपाड़ा के खिलाड़ी। गेंद को थ्रो करने में टाइम लिया। उसी बीच चेतन पाटिल ने 1 रन पूरा किया। स्कोर 7 रन पर 10 होता हुआ 3 गेंदें बेटर डाली जा चुकी, 2 सिंगल 1 चौवा 1 वाइट। इस तरह से शुरुआत में कहूंगा मोहपाड़ा के गेंदबाज नीलेश की तरफ से होती हुई चेतन पाटिल इस चौका लगाकर 2 गेंदों पे 5 रन बल्लेबाजी कर रहे हैं नीलेश के सामने। फुलटॉस गेंद, इस गेंद का फायदा नहीं उठा पाए, जरूर हाथ में खेल बैठे सा गेंद को सर्कल में मिड ऑन की दशा में खिलाड़ी वहां पर मौजूद थे। डॉट आती हुई गेंद। अगर बड़े खिलाड़ी की बात की जाए जैसे सुमित ढेकले की बात की जाए जो फुलटॉस गेंदों के कन्वर्ट किए थे 6 रनों में, क्योंकि सुमित ढेकले को ऐसी गेंदें मिलेंगी फुलटॉस तो जरूर खिलाड़ियों को दर्शक बनने में मजबूर कर देते। ये भी फुलटॉस गेंद थी, मगर चेतन इस गेंद को ढकेलने में कामयाब नहीं हो पाए। इस वक्त बड़ा हिट करना चाहते थे, मिस किया और जरूर इस वक्त लेट कॉल हुआ दोनों बल्लेबाजों की तरफ से। खिलाड़ी वहां पर मिस हुए। 1 कॉल 22 के रूप में 1 रन मिलता हुआ स्कोर 8 पर जा पहुंचा है। गेंदों की बात की जाए तो 5 गेंदें हो चुकी हैं बिना कोई विकेट गवाए। खूबसूरत गेंदबाजी देखने को मिलती हुई नीलेश द्वारा। पहली गेंद पर चौवा लगने के बाद अच्छा कमबैक किया। लो स्कोरिंग मैच है, कम रन से डिफेंड करने हैं अपनी टीम को। देखना चाहेंगे कितने ओवर्स तक ये मैच चलेगा। इस बार फुलटॉस गेंद फ्लिक कर दिया, वहां पर मिडऑन पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन बटोरा, दूसरे की चाहत वहां पर चेतन दौड़ चुके, जबीर वहां पर दौड़ने पाते हैं या नहीं देखना चाहेंगे। यहाँ पर थ्रो काफी हाइप था, 2 रन से जरूर मिले। अगर थ्रो परफेक्ट होता तो जरूर यहाँ पर पहला झटका लग सकता साइकता बिरवाड़ी को, मगर स्कोर की बात की जाए तो डबल फिगर में स्कोर कन्वर्ट होता हुआ 1 ओवर की समाप्ति के बाद 10 लगते हुए बिना कोई विकेट के नुकसान पर हम चलते हुए उर्वी डीजे की तरफ। नितीश पाटिल मॅन फ्रॉम बोरिवली। नितीश पाटिल होते दुसरा षटक घेऊन बघूया। वैयक्तिक पहिला शेल संघाकडून दुसरा शेल समोर आहे त्यामध्ये चेतन पाटिल। 10 धाव फटका लागला अजूनही 26 धावांची गरज असेल। चांगला लॉफ केला चेंडू बघूया। पॉईंटच्या डोक्यावरती चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार वाजा। नक्कीच पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्या दिशेला चौकार खेळला, तसं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचतो तो म्हणजे चेतन पाटिल। बघूया 14 धाव फलकावर 7 चेंडूचा खेळ संपतोय। बिनगडी बादेशी खेळी करताना अजूनही 22 धावांची गरज असेल, ती म्हणजेच 29 चेंडू मध्ये साइकता बिरवाडी या संघाला जिंकण्यासाठी प्रहार नक्कीच होते चेतन पाटीलच्या फळीतून पहिला चेंडूवर। बघूया निलेश पाटील मॅन फ्रॉम बोरी पॅकर गोलंदाज आहे नक्कीच। चेंडू कुठे थांबलेला गोलंदाज। प्रेक्षकांनी जरा मैदानाच्या बाहेरून चालायचं कृपया करून, जे बाईक्स वगैरे असतील आणि कोणीही मैदानाच्या मध्ये आहे, जरा शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आपण बघतोय। यावेळी फळी मारून घेतोय यष्टावर पहिला विकेट सिकडे गडी बाद होतोय। हिट विकेटच्या मध्ये चेतन पाटिल डीजे। दरम्यान चेतन
हा अतिशय घणघाती असा फलंदाज. आताच आगरी प्रीमियर लीग मध्ये ह्यांनी आमचं पूर्ण आगरी मैदान ज्याने ढवळून काढलं होतं तो चेतन. 6 चेंडूवर 6 सलग षटकार मारणारा हा आमचा लोकल बॉय चेतन. जोरदार टाळ्या वाजून त्यांनाही आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. चेतन यांनी अप्रतिम अशी खेळी आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता आगरी प्रीमियर लीग मध्ये. बेल्स 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 पाठवायचे बेल्स. हॅलो हॅलो सफाळी हॅलो हॅलो डीजे हॅलो 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 ब्लॅकबर्ड सफाळे. ब्लॅकबर्ड सफाळेचे कर्णधार मनीष भोईर प्लीज स्टेजच्या मागे यायचं आयोजकांनी बोलवलेलं आहे. ब्लॅकबर्ड सफाळे मनीष भोईर. हा यायचं चेतन पाटील बाद होतोय हिरवीकडे. आता आपण बघतोय भिवंडीचा वंडर बॉय म्हणजेच जयेश पाटील जेपी मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या 14. एक गडी बाद झालाय आणि चेंडू झाले ते म्हणजे दुसऱ्या षटकातले 2 चेंडू. जेपी येतोय मैदानामध्ये. जयेश पाटील विनर्स संघामध्ये खेळायला हा खेळ बघतो आज साईकता बिरवाडी या संघामध्ये पॅकर्सच्या रूपामध्ये आलेला आहे. आणि आपण मी जशी गोष्ट सांगितली की विनर्स नाला सफरचे सगळे खेळाडू आपल्याला इकडे बघायला भेटतील. जसेच विश्वनाथ जाधव झाला, जयेश पाटील, सुमित ढेकले, शाहीद शेख हे 4 खेळाडू आपल्याला बघायला भेटतील. नावाजलेले खेळाडू, मोठे खेळाडू, मातबर खेळाडू आज साई ग्राम विकास मंडळाच्या मैदानामध्ये खेळताना दिसेल. पण यावेळेस चेंडू खेळ जयेश पाटील असेल. एक पहिला चेंडू निर्धाव खेळतो खेळाडूच्या हातामध्ये चेंडू खेळतो. 9 चेंडू धावसंख्या 14. एक गडी बाद. अजूनही येणारे 27 चेंडू 22 धावांची गरज असेल. नितेश पाटील यावेळेस रिवर्सचा फटका. चेंडू जातोय यावेळीच वन बाउन्स चौकार. डीजे बॉल बॉल पाडवायचा. नक्कीच जयेश पाटील रिवर्स साठी प्रसिद्ध आहे. जसे विश्वनाथ जाधव असेल, जयेश पाटील असेल नक्कीच रिवर्स खेळण्यामध्ये माहिर आहे. तर पहिलाच चेंडू निर्धाव खेळत नंतर दुसऱ्या चेंडूवर स्विच हिट केला. यावेळेस बघूया गुट्टा टेक तमाशा टेक अशा प्रकारे हा शॉट खेळायचा प्रयत्न होता परंतु नक्कीच चेंडू बीट झाला तो म्हणजे जयेश पाटील. धावसंख्याची गोष्ट धावसंख्या 18. चेंडूची गोष्ट घेते दुसऱ्या षटकामधील 5 चेंडू 2 चौकार नक्कीच आले नितेश पाटील यांच्या षटकामध्ये. परंतु 2 चेंडू निर्धाव टाकतो. एक गडी बाद सुद्धा करतो चेतन पाटीलला हिट विकेटच्या रूपामध्ये. बघा शेवटच्या चेंडू जयेश पाटील साठी परत रिवर्स खेळ. चेंडू जातोय यावेळेस खेळाडूंना दर्शक बनतो, दर्शकना खेळाडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दरम्यान हे स्टार फलंदाज आहेत ते जयेश पाटील ज्यांनी बरीचशी मैदान आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवलेली आहेत. आज बिरवाडी आर्मी तर्फे खेळताना दिसत आहे जयेश पाटील आणि लोकल टीम आहे. आज आपण पाहता बिरवाडी आर्मी मध्ये खास चेअर बॉय सुद्धा मोठ्या संख्येने मागवलेले आहेत आणि जल्लोष करताना दिसत आहेत. नक्कीच सर आपण जेव्हा पण बघितला साई ग्राम विकास मंडळामध्ये 3 पॅकर्स जेव्हा असतील आपल्याला जयेश पाटील नक्कीच या मैदानावर खेळताना एक मोठा खेळाडू आहे. या मैदानाचा त्याचा खूपच जुना नाता आहे. प्रत्येक टुर्नामेंट आपण बघतो जयेश पाटील या मैदानावर नाईट असू दे डे असू दे प्रत्येक टुर्नामेंट असेल. अंकुश तीसरी ओवर लेकर स्कोर की बात की जाए तो 24 लग चुके हैं स्कोर कार्ड पर. अभी भी 12 रन की जरूरत होगी 24 गेंद में. अंकुश तो जाबिर ने गेंद को लॉक कर दिया. वहां पर खिलाड़ी मौजूद देखना चाहेंगे इस वक्त. जबीर को बैक टू प्योलन आना होगा. काफी ऊंची गेंद को खेल दिया था. खिलाड़ी वहां पर मौजूद थे. सर्कल को पार नहीं कर पाए इस मैदान के बड़े सर्कल को और दूसरा झटका लगता हुआ इस वक्त मैदान के अंदर आते हुए कृतेश गरत बिरवाड़ी के वंडर बॉय कहे जाते हैं. कृतेश गरत इस मैदान की बात की जाए तो काफी लकी मैदान कृतेश गरत के लिए. कृतेश गरत यहां से कृतेश गरत का क्रिकेट का जो सफर कहते हैं वो शुरुआत हुई थी. यहीं से उन्होंने क्रिकेट खेलना यहाँ पर प्रेक्षकों को दिखाया कि मेरे पास वो ताकत है कि मैं बाहर जाकर खेल सकता हूँ. इसीलिए आज बड़े टीम्स में जरूर मुंबई हो, रत्नागिरी हो, बाहर महाराष्ट्र में ऑल ओवर महाराष्ट्र वो अपने खेल को दिखाने के लिए जरूर जाते हैं. और गेंदबाज की बात की जाए अंकुश की बात की जाए तो काफी हाइटेड गेंदबाज है. हाई एक्शन है देखना चाहेंगे जयेश पाटिल भिवंडी के वंडर बॉय
वहां पर हल्के हाथों से खेलते हैं, काफी ऊंचे से गेंद वहां पर छोड़ते हैं। हाइम एक्शन जरूर देखने को मिलता है। अंकुश को पहली गेंद पर जबीर जैसे बल्लेबाज को बैक टू पेविलियन जाने पर मजबूर किया। इस वक्त जयेश पाटिल ने इस गेंद को सम्मान दिया। जरूर खराब गेंदों का फायदा जरूर उठाते हैं, अच्छी गेंदों का सम्मान करते हैं। क्रिकेट में हर एक खिलाड़ी की इज्जत बनाकर रखनी होती है दोनों ही प्लेयर्स के। इस वक्त गेंद को लॉक कर दिया, वन बाउंस, गेंद जाती हुई 4 रन निकले। रन आएंगे 4 तो बेड़ा होगा पारा डीजे। जरूर इस ओवर की समाप्ति का मेरे साथ भरत मोरे ये जरूर जुड़ेंगे। उसके बाद संतोष सर जो इस लोकल बॉय कमेंटेटर, काफी बेहतरीन कमेंटेटर हमें देखने को मिलते हैं, संतोष वो भी जुड़ेंगे। और स्कोर की बात की जाए तो 28 लग चुके हैं स्कोर कार्ड पर। गेंदों की बात की जाए तो 3 गेंदें जरूर जयेश पाटिल अभी तक 2 चौवे का 6 लगाकर बल्लेबाजी करते हुए मैदान पर। भिवंडी से मैदान पर क्यों आए देखना चाहेंगे। पैकर्स आए हैं वो दिखाते हुए, हर एक कोने में अपने शॉट्स दर्शाते हुए, प्रेक्षक का मनोरंजन करते हुए। जयेश पाटिल इस वक्त गेंद को हल्के हाथों से अपरकट करना चाहते थे मगर गेंद बेट हुई, कीपर की दस्तानों में आई और डॉट आती हुई गेंद। गेंदों की बात की जाए तो 4 गेंदें और पहले गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, फिर तीसरी गेंद पर चौथी गेंद डॉट डालने में कामयाब होते हुए अंकुश फिर से एक बार जयेश पाटिल की गेंदबाजी करने के लिए स्विच कर दिया। इस गेंद को देखना चाहेंगे खिलाड़ी को यहाँ पर दर्शक बनने पर मजबूर करते हुए और दर्शकों को खिलाड़ी 6 रन से जरूर आते हुए और 5 जरूरत। तीसरी ओवर चलते हुए स्कोर की बात की जाए तो 34 लगते हुए 17 गेंदें 34, 2 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद आने बाकी। 2 रन की जरूरत होगी यहाँ पर जीतने के लिए। सैकता बिरवाड़ी यहाँ पर देखना चाहेंगे टॉप 4 में पहुंचने के लिए। बिरवाड़ी एक कदम दूर और क्या से गेंद को खेल दिया। वहां पर देखना स्ट्राइक जरूर जयेश पाटिल कृतिश को देना चाहेंगे और इस वक्त मैदान पर स्ट्राइक पर होंगे वंडर बॉय। इसी के साथ हमारे बीच साथ जुड़ेंगे भरत मौर्य सर और संतोष सर। थँक यू यानंतरचा होणारा सामना मॉडर्न शिरगाव वर्सेस धाकटी डहाणू। ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। तर नक्कीच आपण पाहतोय ब्लॅकबर्ड सफाळे कृपया जेवणाची कुपन घेऊन जायचे आहेत। ब्लॅकबर्ड सफाळे 2 धावांची आवश्यकता आहे। आपण पाहतोय क्रितेश जो स्टार खेळाडू आहे बिरवाडी संघाकडून मात्र स्टायलिस्ट फिनिश करेल का आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच त्यासाठीच त्याने मात्र स्ट्राईक घेतलेली दिसते। एकीकडे जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय तर दुसरीकडे आपण पाहतोय उमरेलचा स्टार क्रितेश। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र साफ फसला जातोय। 2 धावांची गरज आहे। आपण पाहतो औपचारिकता बाकी असताना स्टायलिस्ट फिनिश करण्याच्या मार्गावर मिस्टर क्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय। बिरवाडीची पब्लिक जर पाहिली अप्रतिम लिटिल चाम देखील आपल्याला पाहायला मिळतात जे डान्सिंग मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आता मात्र हा चेंडू नाही अजूनही झगडावं लागतंय। क्रितेश आज मात्र इन्फॉर्म आहे का नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। एक मोठा फटका क्रितेशच्या बॅट मधून पाठवला जाईल का प्रयत्न असतील नक्कीच आपण पाहतोय। मोठा फटका कुठेतरी चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी एकच धाव मिळते। सामना लेवल मध्ये येतोय आपण पाहतोय स्कोर लेवल येतोय। जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावाची आवश्यकता आणि अल्पेश राऊत यांच्याकडे जर विचार केला बघितलं तर नक्कीच थोडेसे खुश दिसत आहेत आणि स्टायलिश फिनिश यस नो डाउट इन द 6 अप्रतिम फटका जेपी जयेश पाटील वॉटर बॉय चेंडू द्यायचा प्रेक्षकांनी चेंडू द्यायचा